सो कमन 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 चला या 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 मोहन जुई लवकर ये बाबा या ना आई या छान झालंय ना बाबा कमॉन मी जाऊन बघते. मी पण येतो. मी काय करू ना इथे एकटी. एक दार उघडायला 3 माणसं गेलीत. पांडा अरे अरे पांडा अरे चुकून आमच्या घरात आलास का? मी चुकून आला नाही आहे. मी मुद्दामून आला आहे. मुद्दामून मी रुसला आहे आमच्यावर. अरे कैलाची तुम्ही सोडले एक माणूस आहे. उठ अरे उठ. मी तुमच्यावरती कसा रुसणार. मी मंचलीवरती रुसला आहे. तिने काय केलं आता. आरोप केला माझ्यावर. ती बोलतो आहे लग्नानंतर माझं प्रेम कमी झालंय. पण माझा प्रेम कमी झाला नाही आहे हे मी दाखवणार. तिच्यावरचा प्रेम सिद्ध करायला मी काही पण करू शकतो. या बॉटल मध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये करेलाचा रस आहे. तो मी पिणार. एवढा? हा पण आज सोलेटला बिरू सारखा मी माझं प्रेम सिद्ध करणार. पांडेजी नाही. तुम्ही अजिबात कुठे जाणार नाही आहात. मौसीजी बाजू हटो. अरे हा मला मौसी म्हणाला. मला ते सोड आधी त्याला अडव. पांडेजी. पांडा उनको सामान उनको जाने मत दो टेरेस पे जी. उनको सामान उनको जाने मत दो टेरेस पे. पांडे 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 कुठे. पांडे टेरेसवर गेला. यांचं रोडवरचं भांडण मी पाहिलंय. तो तुमच्या टेरेसवर जीव द्यायला गेलाय. आपल्या टेरेसवर. हो नादी. पांडे पांडे पांडा पांडे थांब. ए काय 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 मला जायचंय. नाही नाही पांडेजी तिथे कशाला? नाही मी जाणार. नाही नाही डिनर नाही, टेबल तुम्ही सोडा मला. अरे पांडेजी नाही जाना यहाँ पे. पांडेजी नाही. पांडेजी बाहेर चला. मला जाऊ बाहेर. पांडेजी. अरे काय प्रकरण आहे. सध्या तो शोलेतला वीरू आहे. मंजली मी काय नाही करत आहे तिला. मंजली हम यही हूँ जी. तू वरती कशाला आली. ती आली सगळ्या गावाला टाकी भरती घेऊन आली. मी तुला टाकी भरती जाबून बोलणार होता. माझा प्रेम खरा आहे. तुला खरा वाटत असेल तर बोल नाही तर सुसाईड. पण नेमका झालं काय. हा मंचली हिला मी रोज बोलतो माझ्यावरती चिडू नको. मी तुझ्यावरती खरं प्रेम करतोय पण ही माझ्या ऐकतच नाही आहे. तो हम का गलत बोले. मुंबईत आल्यापासून कुठे फिरायला नेलं नाही. कुठे बाहेर नेलं नाही. काही खायला नेलं नाही. अरे मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतो. नवरा बायको आणि स्त्री. पण ही स्त्री माझ्या सोबत नेहमी भांडत असतो म्हणून मी सुसाईड. एक मिनिट थांबा जरा. मंचली तुला पांडेजींनी कुठेतरी बाहेर खायला नेलं पाहिजे असंच वाटतंय ना. हा बरोबर. पांडेजी तुला तुझं खरं प्रेम सिद्ध करायचंय ना. हा बराबर. मग तुला ती संधी मिळालीये असं समज. 5 मिनिटांपूर्वी हे भांडत होते आणि आता बघ एकमेकांना प्रेमाने घास भरवतात. तुला सांगतो
यांचं नातं आहे ना, आपल्यासारखं आहे, एकमेकांच्या मनातलं समजून घेणार. आला जो मूनलाईट डिनर तू आपल्या प्रेमासाठी प्लॅन केला होतास, आज त्याच मूनलाईट डिनर मुळे एकमेकांवर प्रेम करणारे मंचली आणि पांडेजी जवळ आले. दादा बोल ना. मावशीचे 25 मिस कॉल आले. तू का आता सगळ्यांना उठवतोस का? तुला काय वाटतं, आई झोपली असेल ना? आता ते मला माहित असतं तर आपण असे लपत घुसलो असतो का? तरी उद्या तुला सांगत होतो, आपण कॉल रिसीव्ह करायला हवे होते. असं लपत तरी जावं लागलं नसतं. आणि कॉल रिसीव्ह करून काय सांगणार होतास? जुई बहिणीच्या घरी आहे म्हणून. काय दादा, मावशी अजून चिडली असती. मी आहे ना, थांब. हॅलो, आला, ऐक ना, बोल. पोचलास घरी? नाही ग, वाटेत आहे. आला, थँक्यू. का? तू मला हे मूनलाईट डिनरचं सरप्राईज दिलं. अगं पण ते पूर्ण कुठे झालं? पण अरेंज तर केलंस ना माझ्यासाठी. आला, आय लव्ह यू. अगं हेच तर ऐकायचं असतं मला नेहमी. आय लव्ह यू 2, आय लव्ह यू 3, आय लव्ह यू 4, आय लव्ह यू 5. आय लव्ह यू 6. ए दाद्या, ते आधी बेडरूम मध्ये जाण्याचा पंगा सॉल्व्ह करूया तुझा. आय लव्ह यू 1 2 का 4 नंतर करूया ना. जुई, हा उद्या डिस्टर्ब करतोय. मी वर जाऊन तुला फोन करतो. ओके? ओके. लव्ह यू. दाद्या, जातोय ना. चल 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 चल. फायनली कोणाला कळू न देता आपण ऍटलीस्ट बेडरूम पर्यंत तरी पोहोचलो. अरे पोहोचलो नाही, वाचलो. चल चल, बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही दादा. गुड मॉर्निंग. आला, तुझा फोन कुठे आहे? खिशात. स्विच ऑफ झालाय तो. जरा दाखवशील? ऑन आहे. ऍक्च्युली ह्याचा फोन स्विच ऑफ झाला ना. हा, माझा फोन स्विच ऑफ झाला तर त्याला वाटलं की माझा पण झाला असेल. आला परे, आईनी किती फोन केले तुला, ते तुला उचलता आले नाही की कोणी उचलू दिले नाही? कोणी उचलू न द्यायला आम्हीच दोघं होतो एकमेकांसोबत. कोणी दुसरं नव्हतं ऍक्च्युली. अरे आम्ही जुईच्या घरी पण फोन केला होता, तेव्हा तुम्ही तिथेच होतात असं कळलं. गुड नाईट. उदय थांब. आला, तू फोन का नाही उचललास? आई ते
गडबड होती कसली गडबड? डिनरची. डॉक्टरची. कसला डॉक्टर? नाही आई, काय आहे की ऍक्च्युली मी पायाचा डॉक्टर. काय झालं, जुईच्या बाबांच्या पायांना ना खूप दुखापत झाली. तर आम्ही तोच विचार करत होतो की बाबा यांना डॉक्टरकडे न्यायचं की नाही न्यायचं, न्यायचं की नाही न्यायचं. आणि ती सगळी अशी आमची गडबडच झाली एकदम. नाही गडबड. अरे पण जुईला फोन केला तेव्हा तर ती असं काहीच बोलली नाही. गडबड झाली. ऍक्च्युली तुम्ही उगाच काळजी करत बसाल म्हणून तिने सांगितलं नसेल. हा हा. ठीक आहे, झोपा आता, खूप उशीर झालाय. आलाप, केलेले फोन उचलत जा. होय. वाचलो. आई, आपण उद्याच जुईच्या घरी जाऊया. म्हणजे मला माहितीये की त्या माणसांबरोबर आपलं पटत नाही, पण आपल्याला कळून सुद्धा जर आपण गेलो नाही ना तर ते बरं नाही ना दिसणार. तू आणि गंधार तुम्ही दोघं जाऊन या. हो, आम्ही दोघं जातोच, पण तुम्ही आणि बाबा आलात ना तर काय होईल माहितीये का, त्यांना सुद्धा कळेल की ते कसेही वागले ना तरी सुद्धा देसाई कुटुंब हे सगळ्या गोष्टीचा विचार करून वागणारं कुटुंब आहे. आणि त्याने काय होईल माहितीये आई, यापुढे ते कुठल्याही गोष्टीत आपल्याला नाव ठेवू शकत नाही. ठीक आहे, उद्या जाऊया. मग आपण उद्या सकाळी सकाळी जाऊया, म्हणजे तिथून पुढे मला ऑफिसला जाता येईल ना म्हणून. आलाप आणि उदयने मारलेली थाप मला न कळण्या इतपत मी काय वेडी नाहीये. आता उद्या सकाळी सकाळी आई जुईच्या घरी जाते आणि या दोघांनी बोललेलं खोटं त्यांच्या समोर येईल ना तेव्हाच माझी खरी गुड मॉर्निंग होईल. होत नाही. बाबा तू काय बोलतोय काही कळत नाही मला. जा तोंड धुणे, जा तोंड धुणे, तोंड धुणे जा. ऐक दाद्या, अरे दाद्या उठ ना. दाद्या दाद्या उठ, आधी आधी उठ, उठ लवकर लवकर उठ दाद्या. यार उदय काय चाललंय तुझं? काका, मावशी आणि प्राजक्ता वहिनी सगळे मिळून जुई वहिनीच्या घरी गेलेत. एवढं सगळं सगळं का? का म्हणजे विसरलास? जुईच्या बाबांना पायाला झालेली दुखापत, आपण काल थाप मारलेली. अरे आपलीच थाप आपल्या संघाशी आल्या दाद्या. आपली? आपली नाही, आपली नाही, तुझी. तुला 1000 वेळा सांगितलं खोटं बोलत जाऊ नकोस. घेतलं अलंगाशी. अरे दाद्या तू काय करतोस? दाद्या काय करतोस? अरे आई जुईच्या घरी पोचण्या अगोदर मी पोचलेलं बरं ना. मग ते मोबाईल फोनचा शोध लागलेला तो वाया गेला काय? फोन फोन पुढे. इकडे 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 दाद्या, हा, काय फोन. करतोस दाद्या? जुईला फोन लावतो. हा उचलला? उचलत नाहीये रे ती. अंडा काय तो नीट भाव लाव, नाहीतर आमच्याकडनं भंगार भंगार म्हणून घेशील आणि बाहेर जाऊन जास्त किमतीला विकशील. काय कैलाशी, मी तुम्हाला कधी फसवला आहे काय? हे असेच गोड बोलून फसवतोस तू आम्हाला. ठीक आहे, मग जातो मी. तुमच्या भांगात तुम्हीच नेबून पिका. अरे पांडा, असा रुसतोस काय? मस्करी केली रे मी तुझी. मग मी पण कुठे खरा जातो आहे? म्हणजे मी पण तर मस्करीच करतो आहे. एक मिनिट, तुमची मस्करी खेळून झाली असेल तर आपण काम करूया का?
जुईताई मी तो कामच करतो आहे. हे कैलाजी माझ्यासोबत बोलत बसला आहे. ए बाबा ते उचलायला मदत. उचलतो मी, जातो मी. बाबा तू पण ना भंगारातल्या वस्तूंचा सुद्धा भाव करत बसतोस. अगं जुई तसं नसतं. कसं असतं माहितीये, हमका काहे हो पूछे हमरी बड़ी मूछे मुछे मुछे मुछे. नमस्कार नमस्कार. ओ मुझे जी, हमरा नाम पांडे आहे. तुम्ही आम्हाला नमस्कार केलाय म्हणजे तुम्ही आम्हाला ओळखता? हा, जुईताईच्या नवऱ्याच्या आई बाबा ना तुम्ही. हो बरोबर आहे, पण या आधी कधी पाहिलं नाही तुम्हाला. तेव्हा मी दाढी लावून आला होता ना. हा? काय? म्हणजे आता मी दाढी ठेवला आहे ना. आधी मला दाढी नव्हता, तेव्हा मी तुम्हाला भेटला होता. तुम्ही जुईच्या बाबांना बघून आलात का? कैलासजींना त्यांना तुम्ही नेहमीच बघता आहे, लहान असल्यापासून. कैलासजी लहान असल्यापासून? नाही, मी लहान असल्यापासून. हो तसं नाही, त्यांच्या पायाला लागलंय ना. कैलासजींच्या पायाला कधी लागला? आता तो माझ्या समोर स्वतःच्या पायावरती उभा होता. नाही नाही हो, काल रात्री त्यांच्या पायाला काहीतरी दुखापत झाली असं आम्हाला कळलं. कोणीतरी जुलै महिन्यामध्ये तुमचा एप्रिल फूल केला आहे. एकदम खोटा बातमी पोहोचवला आहे तुमच्या समोर. काहीही झालेला नाही त्यांना. पाहिजे तर तुम्ही जाबून बघा. हे बाहेरच्या जुलै महिन्यातलं एप्रिल फुल खरा की उदयाने आणि आलापने सांगितलेलं ते खरं? बाबा आपण जुईच्या घरी जाऊया, मग कळेलच ना आपल्याला काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते. प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवायचा असतो. जसं तुझी आई प्रत्येक गोष्ट. एक मिनिट, त्या आपल्या पूर्वजांच्या फ्रेम्स आहेत ना? हो. अरे हो, काय तू आपल्या पूर्वजांना भंगारमध्ये द्यायला काढलंस की काय? कैलास, बाबा नको तिथे मस्करी करू नकोस हा. अरे आई असं करेल का? मग ह्या फ्रेम स्टोरेज रूम मधनं बाहेर का काढल्यास? ते साफसफाई करत होते ना, म्हटलं या फ्रेम सुद्धा पुसून घ्याव्यात. अगं मग तिकडेच करायची ना साफसफाई. का इथे आणलं तर काय झालं? आपल्याला काही होणार नाही, पण ह्या नाग नागणीच्या फ्रेम्स जर तिसऱ्याने बघितल्या ना तर त्याची फ्रेम लावावी लागेल. कळलं? कळलं. पुसून आतमध्ये नेऊन ठेवते. काय गंमत आहे नाही. खरं तर जे सत्य असतं ते उघडपणे लोकांसमोर सांगायचं असतं, पण आपल्याला मात्र आपलं सत्य असं जगापासून लपवून ठेवावं लागतंय. पण मला सांग, यावर आपल्याकडे काही उपाय आहे का? उपाय माझ्यासाठी नकोय रे. आपल्या या सत्यामुळे आपल्या मुलीचा संसार मोडायला नको, एवढंच मला वाटतं. आई अगं किती विचार करतेस तू. हे आपलं आयुष्य आहे आणि आपण आपल्या परीने जगत राहूया ना. काय बाबा? हाँ, टेंशन लेने का नहीं, टेंशन देने का. ये Hey,